यानंतर आपण पुढचा स्पेशल रिपोर्ट बघूयात। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा राहिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि याचं कारण म्हणजे इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदावरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आलं आणि आता मंडळ पुनर्रचनेच्या नंतर खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याने हा निर्णय घेतलाय। नेमकं काय घडलंय बघूयात। आमचे प्रतिनिधी जयदीप भगत याचा हा स्पेशल रिपोर्ट। हे आहे बारामतीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय। या महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती। मात्र आता या बोर्डवरून सुप्रिया सुळेंचं नाव जाऊन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांचं नाव येणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी नुकतंच सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलंय। 2019 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत सुरू झालं। या संस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगत मंडळाच्या अध्यक्षपदावर आधी खासदार सुप्रिया सुळे होत्या। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष रंगला आणि आता त्या संघर्षातूनच मंडळाच्या पुनर्रचनेनंतर सुप्रिया सुळेंच्या जागी सुनेत्रा पवारांची ही नियुक्ती करण्यात आली का अशी चर्चा रंगली आहे। आता हे अभ्यागत मंडळ नेमकं काय काम करतं ते जाणून घेऊयात। जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधणं, रुग्णांच्या सोयीसुविधा अडीअडचणी समजून घेणं आणि त्यांना सुखसोयी देणं या अभ्यासगत मंडळाचं काम असतं आणि शासन आणि रुग्ण यामधला दुवा म्हणून अभ्यासगत मंडळ काम करतं। खरं तर या मेडिकल कॉलेजमध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक रुग्णांच्या वारंवार तक्रारी आहेत की या ठिकाणी उपचार केले जात नाहीत, लोकांना उपचार मिळत नाहीत। त्यामुळे आता म्हणजे अभ्यास नियुक्तांची जी आहे ती नव्याने नियुक्ती झाली आहे। दरम्यान या मंडळावर सुनेत्रा पवारांच्या निवडी संदर्भात एबीपी माझानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। त्या जिल्ह्यांतील असं जे काही शासकीय असतं त्याच्यात काही पदसिद्ध असतं किंवा लोकसभा सदस्य किंवा राज्यसभा सदस्य असं एक असू शकतं। तर समजा लोकसभा सदस्य म्हणून सुप्रियाताई असतील, आता यावेळेला ऑब्लिगी असतं की तरखेपेला लोकसभा सदस्य असतात, त्या जिल्ह्यातील राज्यसभा सदस्य असतात। आता सुनेत्रा बहिणी या राज्यसभा सदस्य आहेत, त्यांचा मूळ पत्ता त्यांचं हेडक्वार्टर पुणे आहे, त्यामुळे त्यांचा नोडल जिल्हा पुणे आहे। त्यामुळे जर काही त्यांची नियुक्ती केली गेली असेल तर त्याच्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही। 2023 मध्ये अजित पवारांनी वेगळी चूल मांडली, राष्ट्रवादीचे 2 गट पडले। त्याचवेळी 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकींविरोधात लढल्या। सुप्रिया सुळेंनी वर्चस्व राखत लोकसभेत बाजी मारली, पण सुनेत्रा पवारांना निवडणुकीत हरूनही राज्यसभेची खासदारकी मिळाली। पण दरम्यानच्या काळात अनेक समारंभांमध्ये पवार कुटुंब एकत्र दिसलं, एकत्र येण्याच्या चर्चाही रंगल्या। मात्र आता सुळेंच्या जागी सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीनं नव्या राजकीय चर्चांना तोंड फोडलंय।